नमस्कार. आत्मनिर्भर भारत या प्रादेशिक वृत्त विभागाच्या विशेष कार्यक्रमात मी आशुतोष अरुणा भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कोणत्याही देशातल्या लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य प्रामुख्यानं परीक्षांमधल्या कामगिरीवर ठरत असतं. त्यामुळेच या परीक्षांची विश्वासार्हता टिकवून ठेवणं महत्त्वाचं असतं. गेल्या काही वर्षांमध्ये देशात आणि राज्यात पेपरफुटी, सामूहिक कॉपी आणि संघटित गैरप्रकार यासारख्या घटना घडल्याचा फटका अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना बसला. म्हणूनच तरुणाईनं या विरोधात आंदोलन पुकारलं. पेपरफुटीच्या प्रकरणांची गंभीर दखल घेत केंद्र सरकारनं 24 जुलै 2026 रोजी संसदेत एक ऐतिहासिक पाऊल उचललं आणि सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर झालं. आजच माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याला मंजुरी मिळाल्यानं त्याचं रूपांतर कायद्यामध्ये झालं आहे. हा नवा कायदा केवळ कागदावर कठोर तरतुदी असलेला नाही, तर पेपर फोडणाऱ्या माफियांच्या आणि संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांच्या मुळावर घाला घालणारा एक कठोर प्रहार आहे. या नव्या कायद्यातील तरतुदीनुसार वैयक्तिक गुन्हेगारांना 5 ते 10 वर्षांची कैद आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा छडा लवकर लागावा यासाठी फास्ट ट्रॅक अर्थात जलदगती न्यायालयांची स्थापना देखील करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणांचा तपास 2 ते 3 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याची निश्चित कालमर्यादाही या कायद्यानं घालून दिली आहे. या नव्या कायद्याचं वेगळेपण नेमकं काय आहे, परीक्षांमधल्या भ्रष्टाचारावर तो किती प्रभावी ठरेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचं भविष्य यामुळे कसं सुरक्षित होणार आहे, या आणि अशा अनेक गंभीर प्रश्नांवर सखोल विश्लेषण करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने. सारंगजी, या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. 2024 साली हा मूळ